श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक 3 मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मतदारांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करत आमदार राहुल डिकले यांनी प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकास कामांच्या भूमिपूजनचा धडाका सुरू केलाय. या पार्श्वभूमीवर हिरावाडी परिसरातील त्रिकोणी बंगल्याजवळ असलेल्या साईबाबा मंदिरालगत महापालिकेच्या मोकळ्या जागेत भव्य सभामंडप बांधणे आणि त्या अनुषंगाने विविध विकास कामं करणे अशा विविध कामांचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले, माजी नगरसेवक रुची कुंभारकर, प्रियंका माने, पूनम मोगरे, सुरेश जाधव, सुनील नगरकर, अंबादास गायकवाड, नंदू जाधव, सचिन चौधरी पगार, सौरभ सोनवणे, मनोज कोकरे यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्रिकोणी बंगल्याजवळच असलेल्या सिद्धिविनायक टाउनशिपच्या गणपती मंदिराजवळ सभामंडप बांधण्याच्या कामाचा शुभारंभ यावेळी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी महिलांनी राहुल डिकले यांचे औक्षण करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच परिसरातील नागरिकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सिद्धिविनायक टाउनशिप मध्ये गणपती मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे, त्यामुळे इथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची, नागरिकांची या ठिकाणी सभामंडप व्हावे अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. अखेर ती मागणी आमदार राहुल डिकले यांच्या आमदार निधीतून पूर्ण करण्यात आली. येत्या काळात या ठिकाणी भव्य सभामंडप उभारण्यात येणार आहे असं डिकले यांनी सांगितलंय. 1.5 वर्षापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी आमदार आपल्या दारी जेव्हा सुरू केलं तेव्हा सिद्धिविनायक टाउनशिपमध्ये आलो होतो आणि तेव्हा मला आपल्या संदीप भाऊनी आणि 4-5 ज्येष्ठ लोक होते. कारण आमदार येतो आणि आश्वासनं देऊन निघून जातो. त्यांना वाटलं आला आहे काहीतरी बघेल आणि निघून जाईल, परंतु आम्ही बराच अर्धा एक तास इथे थांबलो, आरती केली, मंदिराची पाहणी केली. आपली इथे व्यायामशाळा आहे, व्यायामशाळेची परिस्थिती बघितली. तिकडे एक जॉगिंग ट्रॅक आहे, त्याला वाईट परिस्थिती सध्या त्याची, ते बघितलं. आणि काय काय पाहिजे, काय केलं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी डिस्कस करून मग आम्ही तिथून निघालो. आणि त्याच्यानंतर आज जवळपास वर्षभराने आपली जी मागणी आहे ती मागणी इथं पूर्ण करायचं भाग्य मला लाभतं आहे. खरं तर जेव्हा संदीप भाऊसून माझं बोलणं झालं तेव्हा तो म्हणे की थोडासा मंडप छोटा पडतो आहे. छोटा पडणार नाही संदीप भाऊ, आपल्याला जेवढे आपले पेअर ब्लॉकची साईज आहे त्या साईजमध्ये आपल्या स्टेजपर्यंत तुम्ही म्हणाल तेवढा मोठा आपण सभामंडप बांधून घेऊ. जो काय एक्स्ट्रा निधी लागेल तो जून नंतर आमदार निधी आपल्याला धरता येईल. आत्ता परिस्थिती अशी होती की आपल्याला या आचारसंहितेच्या आधी हे काम पूर्ण करणं गरजेचं होतं, कारण जर ते केलं नसतं तर मग परत ते अडकलं असतं आणि जूनमध्ये परत यासाठी निधी धरणं 2-2 कामाला, कारण आपल्याला मंदिर पण पुढे बांधायचं आहे. एक लोटा जल आपण म्हणतो. सिद्धिविनायक टाउनशिपला कळसकर नगरमध्ये तेव्हा सगळ्या ज्येष्ठांनी सांगितलं की तुमचे वडील इथे यायचे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की मी सभामंडप देईल. आणि त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं ते काम पूर्ण करण्याचं, त्यांचं वचन पूर्ण करण्याचं भाग्य माझ्या हातून होतं आहे. 15 वर्षांनी का होईना, पण ते आपल्याला मिळतं आहे. हे माझ्या पण दृष्टिकोनातून एक माझं महत् भाग्य म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या प्रसंगी विश्वस्त सुघोष भगुरकर, अमित लाखलगावकर, पंडितराव डिकले, आत्माराम वाघमारे, पंडितराव अनारसे, SR पवार, वाघमारे, खांबेकर यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.